आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यासंदर्भात बातमी लोकशाही मराठीने दाखवल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुजाता पाटेकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली। सुजाता पाटेकर या मुंबईत वॉर्ड क्रमांक 5 मधून निवडणूक लढवत आहेत। सुजाता पाटेकरांनी शिवसेनेच्या संजना घाडी यांनी पक्षाच्या वतीने आचारसंहितेच्या काळात कुकर वाटल्याचा आरोप केला। आचारसंहिता असताना सुद्धा 2 जानेवारीला दहिसरमधील साई ऑर्किड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घरोघरी प्रेशर कुकरचं वाटप केल्याची तक्रार आता दाखल करण्यात आलेली आहे। आणि आता बातमी आहे भिवंडीमधील राड्यासंदर्भातली। भिवंडीमध्ये 2 पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली। भाजप उमेदवार आणि काँग्रेस उमेदवारांमध्ये हाणामारी झाली तर यशवंत टॉवर आणि जितेंद्र पाल यांच्यामध्ये हाणामारी झालेली आहे। तर संबंधित राड्याचा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे। भिवंडी महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे। त्यानंतर आज आपण पाहू शकता भंडारी नारपोली या परिसरामध्ये भाजप कार्यालय आणि काँग्रेस कार्यालय समोर असल्यामुळे वार्ड क्रमांक 22 मध्ये यशवंत टावरे एक भाजपचे उमेदवार असून काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र पाल यांचे कार्यालय रस्त्याच्या समोर असल्यामुळे सायंकाळच्या सुमारास काँग्रेसकडून रॅली काढण्यात आली होती आणि त्या रॅलीमध्ये भाजप कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली होती। भाजपचे कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। त्यामध्ये आपण पाहू शकता की 2 जण या हाणामारीमध्ये किरकोळ जखमी झालेले ना आणि या परिसरामध्ये आपण पाहू शकता खुर्च्या देखील तुटलेल्या आणि नारपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी असेल आणि भोईवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी जे ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत जो आहे पोलीस करत आहेत। अभिजित हिरे, लोकशाही न्यूज, भिवंडी। साताऱ्यामध्ये विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। विनोद कुलकर्णी हे मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष आहेत। साहित्य संमेलनाच्या स्थळीच हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। काळा बुक्का टाकत हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय। हल्ला करणारे हल्लेखोर कोण होते अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे। त्याच 2-3 हल्लेखोरांनी माझ्या डोळ्यामध्ये केमिकल सारखं काळी गोष्ट काहीतरी घातली आणि त्यांच्याकडे धारदार शस्त्र सुद्धा होती आणि त्यांनी संमेलन उधळून लावू, संमेलन होऊ देणार नाही आणि तुम्हाला संपवू अशा प्रकारची भाषा तिथं वापरली। फक्त हल्लेखोरांचा माझा काही फारसा संपर्क नाही किंवा आधी काही मला कुठला इशारा आलेला नव्हता। संमेलन उधळून लावण्याच्या धमक्या पूर्वीपासून येत होत्या, विश्वास पाटील अध्यक्ष झाल्यापासून, पण पोलिसांनी प्रचंड काळजी घेतली होती त्यामुळे असं काही घडेल असं वाटलं नाही। आता सुद्धा पोलिसांनी एका हल्लेखोराला ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलीस त्याचा योग्य तपास करून हल्लेखोरांना शासन करतील अशी मला खात्री वाटते। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुंबई महापालिकेत श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली। श्रेय चोरणाऱ्या टोळीमध्ये काही अबोल बालकं आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी आता ठाकरेंवर टीका केली आहे। मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीमध्ये काही अबोध बालकं देखील आहेत जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत। म्हणतात सगळं आम्हीच केलं, या ठिकाणी कोस्टल रोडही आम्हीच केला, मेट्रोही आम्हीच केली। ये पब्लिक है, ये सब जानती है। अरे अर्ध्या रात्री ते मुंबईकरांना उठवून विचारलं कोस्टल रोड कोणी केला, बीडीडी चाळीचा विकास कोणी केला, या ठिकाणी मेट्रोचं काम कोणी केलं। अर्ध्या रात्री मुंबईकर सांगतील हे महायुतीने केलं। आमची मजबूत आहे महायुती, मग का नाही होणार ठाकरे आणि काँग्रेसची माती। रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून विरोधकांवर जोरदार निशाणा साधले। मुंबईच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपणाला महायुती सोबतच राहायचं आहे, कारण आमची मजबूत आहे महायुती। आमची मजबूत आहे महायुती, मग का होणार नाही काँग्रेस आणि ठाकरे बंधूंची माती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।